श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीणरिद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण दशक 12 याचा सारांश बघणार आहोत. विवेक वैराग्य निरूपण हा दशक होता आपला. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक समास आपण स्वतंत्र बघितला, अगदी विस्ताराने बघितला, मग आता पुन्हा सारांश का बघायचा? तर सारांश बघितला की संपूर्ण दशकाचं नेमकं सूत्र सापडतं. म्हणजे सारांश म्हणजे समासाची पुनरावृत्ती नाहीये. तर सगळ्या समासांना जोडणारं समर्थांचं जे मुख्य तत्व आहे, ते शोधणं, हा प्रयत्न आपण आज करणार आहोत. या दशकाचा नेमका केंद्रबिंदू आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे तो लक्षात आलाय का, ते आपल्याला बघायचंय. आता 12वा दशक आपण अभ्यासला. सांगा बरं, या दशकाचं नेमकं सूत्र काय? पटकन लक्षात येत नाहीये ना? यासाठीच आपल्याला ही उजळणी करायची आहे, की आपण जे प्रत्येक समास बघितले ते आपल्याला समजलेत का? त्यातनं आपल्याला नेमकं सूत्र या दशकाचं एका ओळीत काय आहे? पटकन विचारलं तुम्ही अभ्यास करताय तर मग 12वा दशक, कारण तो लोकांच्या का पटकन लक्षात येतो त्याची सुरुवातच आहे ना, आधी प्रपंच करावा नेटका. आवडती ओवी आहे लोकांची. मग तुम्ही हा दशक बघितलं, तुम्हाला ह्यातनं काय कळलं? तर हा सगळा प्रवास बघितल्यानंतर साधकाच्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत व्हावा. यातनं वैराग्य दृढ व्हावं आणि त्या आधारावर उत्तम पुरुष घडावा. बघा ही लिंक आहे, हा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये प्रत्यययुक्त भक्ती आहे. विषय त्याग सांगितलाय. अखंड प्रयत्न हे पण तितकंच महत्वाचं समर्थांनी आपल्याला यातनं सांगितलेलं आहे. समर्थांच्या या ग्रंथातल्या प्रत्येक दशकाचं महत्त्व वेगळं आहे. आता हा दशक प्रपंच परमार्थ याचा एक सुंदर समन्वय साधणारा असा हा दशक आहे. प्रपंचातली कर्तव्य सांभाळत असतानाच परमार्थाची वाट कशी चालायची, शुद्ध आचरण कसं ठेवायचं आणि योग्य पुरुषार्थाच्या बळावर आत्मोन्नती कशी साधायची, हे सगळं समर्थांनी इथे विस्ताराने सांगितलंय. या सगळ्याचं सुंदर मार्गदर्शन समर्थ आपल्याला या दशकात करतात. म्हणजे ह्या दशकाचा संपूर्ण प्रवास साधकाला अंतर्मुख करत आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जातो. हे आपल्या लक्षात आलंय. जे विवेक वैराग्य हे या दशकाचं साधन आहे आणि आत्मनिवेदन हे त्याचं अंतिम साध्य आहे. हा प्रवास इतक्या सुंदर पद्धतीने समर्थांनी उलगडून सांगितलेला आहे. हा जर दशक पूर्ण नीट बघितला, तर आपल्याला समर्थांनी बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे 4 माणसांचे प्रकार सांगितलेत. तर यातल्या मुमुक्षूची जी अवस्था आहे, मुमुक्षूच्या अंतर्मुख प्रवासाची एक सलग आणि सुसंगत अशी मांडणी आपल्याला या दशकामध्ये पाहायला मिळते. आता प्रत्येक समास यांचा परस्पर जर संबंध बघितला, तर एक सुंदर पद्धतीची साखळी समर्थांनी गुंफत गेलेले आहेत. कशी ते बघा हां. म्हणजे पहिला समास कुठला होता? विमळ अंतःकरण, विमळ लक्षण. मग हे विमळ अंतःकरणातून प्रत्यययुक्त भक्ती निर्माण होते. या भक्तीतनं विवेक आणि वैराग्य जागा होतो. विवेक वैराग्याने काय होतं? अर्थातच विषयासक्ती कमी होते. पुढे जाऊन काळाचं भान निर्माण होतं आणि त्यातून प्रयत्न
सावधानता आणि पुरुषार्थाला प्रेरणा मिळते. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे काय? तर उत्तम पुरुषाची निर्मिती. किती सुंदर साखळी आहे. म्हणजे अ, सगळा हा प्रवास जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा विवेक, वैराग्य मुख्य विषय काय आहे? तर ह्या विवेक वैराग्याचा परस्पर संबंध जो आहे, तो प्रभावी पद्धतीने समर्थ मांडत गेलेत एकेका समासातनं. म्हणजे ह्या टप्प्यापर्यंत जे आपल्याला जायचंय, त्याच्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं नाही आणि वैराग्य पण पुरेसं नाही. कारण विवेकाशिवाय वैराग्य आंधळ आहे आणि वैराग्याशिवाय विवेक कसं आहे? पांगळं आहे. याचं कारण काय? तर वैराग्य जे आंधळं म्हटलंय ना, त्या आंधळ्या वैराग्याला योग्य दिशा दिसत नाही आणि पांगळा जो विवेक आहे, त्याचं आपण आचरण करत नाही. पांगळा विवेक आचरणात येत नाही. हे सगळ्यात मोठी खंत आहे. पण या दोन्हीचा समन्वय झाला, तर मनुष्य प्रपंच आणि परमार्थ याचा सुंदर मेळ घालू शकतो. हा विश्वास समर्थ आपल्याला या दशकात देतायत. आता साधकाच्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते आणि साधक आत्मकल्याणाच्या मार्गावर दृढपणे वाटचाल करायला लागतो. विवेक वैराग्याचं सामर्थ्य समर्थ सांगतायत ना. अशा पद्धतीने हा साधक या मार्गावर दृढपणे, विश्वासाने वाटचाल करायला लागतो. का महत्त्व आहे त्या आणि आपण म्हणू की अरे हा साधक आहे. आपण साधकच आहोत. आपण या मार्गावर उतरलेलो आहोत. आपले प्रयत्न चालू झालेले आहेत. पण ते अजून दृढ व्हावेत आणि अचूक प्रयत्न व्हावेत, याच्यासाठी हा समाज मला मार्गदर्शक ठरतो. आता समर्थांनी जो विवेक वैराग्य याचा बोध करून दिलाय. यामधला विवेक जो आहे, तो काय आपल्याला कुठे घेऊन जातो, काय देतो आपल्याला? तर विवेक मनुष्याला नित्य-अनित्य, सत्य-असत्य याचा निर्णय करण्याची क्षमता देतो. निर्णय घेणंही महत्वाचं आहे ना आणि वैराग्य काय करतं? तर हे अशाश्वत जे जग आहे, यामधल्या ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, त्या गोष्टींविषयीची आसक्ती जी आहे, त्या आसक्तीमधनं आपल्याला मुक्त करतो. म्हणून वैराग्य हे तितकंच महत्वाचं आहे. प्रापंचिकांना देखील वैराग्य महत्वाचं आहे, हे समर्थ सांगतायत. कारण आमच्यामध्ये आसक्ती इतकी आहे प्रत्येक गोष्टीमधली, त्या आसक्तीतनं मुक्त होण्यासाठी आम्हाला वैराग्य आवश्यक आहे. म्हणजे विवेक जर बघितला, तर विचारांची स्पष्टता देतो आणि वैराग्य अलिप्ततेचं सामर्थ्य देतो. तसं पाहायला गेलं, तर हा दशक म्हणजे फक्त विवेक वैराग्य याचंच निरूपण आहे का? तर फक्त विवेक वैराग्याचं निरूपण नाहीये. तर साधकापासून ते उत्तम पुरुषापर्यंतचा हा प्रवास आहे. नीट जर आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, की मनुष्य अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नक्कीच यामधनं जाऊ शकतो. प्रत्येक विचार जर यातला ग्रहण केला, तो आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर आपलं हे अज्ञान दूर होऊन आपण ज्ञानापर्यंत नक्की जाऊ शकतो. ज्या देहबुद्धीमध्ये आपण अडकले आहोत, त्यातून सुटका होऊन आत्मबुद्धी म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सांगितलंय ना, ही आत्मबुद्धी आपल्याला नक्की प्राप्त होऊ शकते. विवेक वैराग्याच्या समन्वयाने अजून काय होतं? तर आसक्तीकडून अलिप्ततेकडे आपण सहज वळू शकतो. काही शब्द मुद्दामून वापरते कारण ही आसक्ती आपल्यामध्ये आहे, पण अलिप्त पण आपल्यामध्ये नाहीये. आणि आपलं मन ह्या सगळ्या साधनेतनं ह्या अलिप्ततेकडे वळवायचं आहे. म्हणून हे शब्द जेव्हा वारंवार त्या शब्दांचे आघात होतात ना, तेव्हा ते पूर्णपणे आमच्या लक्षात राहतं, मनात ठसतं आणि आचरण करताना आपोआपच आपल्याकडनं अलिप्ततेची कृती घडू शकते. आता यामध्ये जी भक्ती सांगितली आहे,
तर ह्या अलिप्ततेतनं त्याच्यामध्ये जी भक्ती निर्माण होते, ही भक्ती त्याला आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्यभूत ठरते. म्हणजे हे एकात एक गुंफलेले असे विषय आहेत आणि ते केवळ दासबोध अभ्यासकांसाठी नाहीयेत. तर आजचं जे धावपळीचं युग आहे ना, ताणतणाव बघितले, स्पर्धा बघितली, तर अशा या युगामध्ये ह्या दशकातला विचार आपल्याला आजही उपयुक्त आहे. बघा प्रयत्नवाद बघा, शिकवण जी समर्थांनी या दशकामध्ये दिली आहे, यातला प्रत्येक विचार जर मी आत्मसात केला, तर आजच्या ह्या युगामध्ये देखील माझे ताण-तणाव कमी होण्यासाठी, माझे विचार स्पष्ट होण्यासाठी, अचूक प्रयत्न घडण्यासाठी हा दशक मला मदत करतोय का नाही? आता ह्या दशकाचं नाव पण इतकं छान आहे ना, विवेक वैराग्य निरूपण. समर्पक नाव आहे. बघायला गेलं तर प्रत्येक समाज स्वतंत्र आहे. हा स्वतंत्र समाज विषय वेगळे-वेगळे मांडत असला, तरी ह्या सगळ्या समासांचा धागा एकच आहे. कसं आहे ते पुन्हा बघूया. विमळ लक्षण मन शुद्ध, निर्मळ आणि सावध बनवतो. दुसरा समास काय आहे? प्रत्यय निरूपण, जो सत्य-असत्य याची खात्री करून देतो. भक्त निरूपण या समासामध्ये अहंकार नष्ट होतो आणि मन ईश्वराभिमुख होतं. विवेक वैराग्य निरूपण हा जो समास आहे, तो साधनेचा मुख्य आधार स्पष्ट करतो आणि आत्मनिवेदन ही वैराग्याची परिपक्व अवस्था दाखवते. पुढे कुठला समास येतो? सृष्टिक्रम निरूपण. या समासामध्ये जगाचं अनित्य स्वरूप लक्षात येतं. विषय त्याग निरूपण हा समास वैराग्य व्यवहारात कसं उतरवायचं हे शिकवतो. आणि काळ निरूपण समास अनित्य गोष्टींचं भान अधिक दृढ करतो. आता रोजच्या जीवनामध्ये आपल्या बदल घडावा म्हणून ज्या समासाचं अखंड पारायण करावं, असा समास कुठला? यज्ञ शिकवण. यज्ञ शिकवण हा जो समास आहे, हा समास विवेक वैराग्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेला पुरुषार्थ शिकवतो. आणि या सगळ्या साधनेचा अंतिम फळ म्हणजे उत्तम पुरुष निरूपण हा समास. बघा वेगळे-वेगळे समास असले तरी केंद्रबिंदू एकच आहे ना आणि तो केंद्रबिंदू कुठला आला? तर विवेकाने सत्य-असत्य याचा निर्णय करणं, जे संपूर्ण दासबोधामध्ये आपल्याला शोधायचं आहे. अंतिम सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, याचा योग्य निर्णय आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून घेता येतो आणि घेता आला पाहिजे. आणि अजूनच जर आपण ओव्यांमध्येच अडकलं असू, तर आपलं हे चिंतन आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे निर्णय हा आपल्याला विवेक जो आहे तो हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत करतो आणि वैराग्यामुळे अनित्यावरती जी आसक्ती आहे, त्याचा कसा त्याग करायचा हे शिकवतो. आपण पूर्ण दशक बघितला, पण ह्या गोष्टी आपल्या लक्षात आहेत का? हे चाचपून बघतोय हां आपण. म्हणजे खरंच मला आसक्ती म्हणजे एवढा मी याचं वाचन केलं, चिंतन-मनन केलं, चर्चा केली, अनेक प्रश्न विचारले, पण यातलं माझ्या कृतीत आलंय का काही? विवेक माझ्यामध्ये आलेला आहे का? ह्या सत्याविषयीचा निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली आहे का? आत्मचिंतन करायचंय, आत्मपरीक्षण करायचंय. कारण एखादी गोष्ट वारंवार श्रवण केल्याने ना पक्की होते आणि यासाठीच या केंद्रबिंदूचा या ठिकाणी वारंवार उल्लेख मी करतीये. कारण आज आपण पूर्ण दशकाचा सारांश बघतोय आणि त्यातले जे मुख्य टप्पे आहेत, ते माझ्या मनामध्ये राहिलेच पाहिजेत, तर मी जे पुढे चिंतन करेन, व्यवहारामध्ये मी जे वागेन, तर त्यामध्ये आपोआप बदल घडणार आहे. आणि ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश साधकाच्या अंतःकरणामध्ये विवेक, वैराग्य दृढ करणे हाच आहे. म्हणजे या संपूर्ण दशकाचा गाभा समर्थांनी जो एका ओवीत व्यक्त केलाय. आता तो आपल्याला ओव्या इतक्या पटकन आठवणार नाहीत. पण तरी सुद्धा विवेक वैराग्यामधली जी ओवी आहे,
विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी श्रीराम. विवेक वैराग्यामधली ही ओवी आहे. ज्याच्या जीवनात विवेक जागृत झाला आणि वैराग्य दृढ झालं, तोच खऱ्या अर्थाने मुक्तीकडे वाटचाल करणारा साधक आहे. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. मुक्ती मुक्ती म्हणजे काय, तर हे या साधकांनी इथे जगून दाखवलेलं आहे. आता प्रत्येक समासाचं एका ओळीमध्ये आपण आत्ता चिंतन केलं. पण थोडंसं विस्ताराने, म्हणजे प्रत्येक समासाचं जे सार आहे, ते अंश रूपाने पाहू. कारण सारांश बघतोय ना आपण. अंश रूपाने बघूया. म्हणजे पहिला आता आहे विमळ लक्षण. यामध्ये समर्थांनी काय सांगितले? ह्या विमळ पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत. यामध्ये अंतःकरण शुद्धी सांगितलीच आहे. पण इथे समर्थ केवळ सद्गुणांपुरतं मर्यादित राहत नाहीत. तर ते प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालतात. आणि ही सांगड घालताना इथे त्यांनी विवेकाचं महत्त्व स्पष्ट केलंय. म्हणजे बघा, हा विवेक फक्त साधकांसाठी नाही, आपल्याला पण आहे ना. आपल्यासाठी पण खूप महत्वाचा आहे. हे समर्थांनी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावा परमार्थ विवेका, यामध्येच समर्थांनी हे स्पष्ट केले. हा विवेकी पुरुष संसारातली कर्तव्य जबाबदारीनी पार पाडतो. बघा, म्हणजे जर आपण आपण संसारातली कर्तव्य जबाबदारीनी पार पाडतो, पण त्याच्याबरोबर परमार्थाची कास धरतो का? मोठा प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्याला प्रपंच करावा नेटका हे समजलंय. आम्ही ते आचरणात आणतोय. पण त्याचा पुढचा जो भाग आहे, तिथेच नेमकं आम्ही मागे पडतो. परमार्थ घ्यावा विवेका. प्रपंच करता करता, म्हणजे आधी प्रपंच करणार, मग उरलेल्या वेळामध्ये परमार्थ करणार. अ, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचं असं आहे, की चला आता आम्ही रिटायर्ड झालो, मग आता काय करायचं? मग इतर काही भिशी वगैरे करण्यापेक्षा चला आम्ही ह्या ग्रंथांचा अभ्यास करू नये. निदान वाचन करू, त्याच्या परीक्षा देऊ. वेगवेगळ्या मार्गाने हे अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. पण उद्देश काय? माझा वेळ चांगला जावा म्हणून. समर्थांनी वेळ चांगला जावा म्हणून ग्रंथ लिहिलाय का? आमची निवड कशी चुकते बघा. समर्थांनी हा ग्रंथ आपला आत्मोद्धार व्हावा ह्याच्यासाठी आपल्यापर्यंत आणला आणि आपण आपला वेळ कसा चांगला जाईल ह्याच्यासाठी या ग्रंथांचा आधार घेतला. उद्देशच बदलला ना. आणि त्यामुळे मला परमार्थ घ्यावा विवेका हे समजतच नाहीये. नेटका प्रपंच करता, करता मी त्याच्यामध्ये इतकं आसक्त होऊन जाते, की मला परमार्थाची कास धरायची आहे याचंच नेमकं विस्मरण होतं. आता हा जो साधक आहे तो लोकांशी व्यवहार करताना गुण आणि अवगुण याची योग्य पारख करतो. पण त्याचा विशेष काय आहे? त्याचा विशेष हा आहे, की तो कुणाचाही द्वेष करत नाही. दुसऱ्याचे गुण, अगदी महत्वाचं, दुसऱ्याचे गुण तो स्वीकारतो आणि स्वतःचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. अवघड गोष्ट आहे ना? एकतर दुसऱ्यामध्ये गुण आहेत हे मान्य करणं आणि ते स्वीकारणं, हीच मुळात सामान्य माणसासाठी अवघड गोष्ट आहे. बरं इतकंच नाही, तर स्वतःमधले दोष मान्य करून ते सुधारणं, अजूनच अवघड आहे ना? पण हा पुरुष असं वागतो आणि सगळ्यांशी वागताना, बोलताना त्याचा विवेक जागा असतो. हा विवेक सतत जागा असणं हे गरजेचं आहे. याचं अंतःकरण अतिशय निर्मळ असतं. विचार कसे असतात त्याचे? विचार शुद्ध असतात. अतिशय सज्जन असा हा माणूस असतो. त्याच्या मनात कपट नाही, स्वार्थ नाही, पण फक्त दया, परोपकार,
भगवद भक्ती हे सगळं ओतप्रोत भरलेलं असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने हा विमळ असतो. बघा, म्हणजे फक्त मनाने नाही, तर त्याचं आचरण देखील शुद्ध असतं. आम्हाला कुठल्या टप्प्यापर्यंत नेतायत समर्थ बघा. म्हणजे हे अध्यात्म क्षेत्रात आम्ही आहोत, अध्यात्म करतो. तर हे अध्यात्म नेमकं कसं जगायचंय, हे समर्थ आपल्याला टप्प्या-टप्प्यात सांगतायत ना. आता या 12व्या दशकापर्यंत आल्यावर ह्या गोष्टी माझ्या कृतीत येणं समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून या दशकात त्यांनी विवेक वैराग्याचा पाया आपल्याला घालून दिलाय. म्हणजे विवेक वैराग्य त्यांनी आधीपासूनही सांगितलंय. पण इथे जाणीवपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी समजून सांगतायत. पहिल्या समासात गुण घ्यावे आणि अवगुण सोडावेत, असं समर्थ सांगतात. पण आता प्रश्न हा आहे, की गुण आणि अवगुण याची खरी ओळख कशी होणार? काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय कसा घ्यायचा? मोठा प्रश्न आहे ना हा. पण समर्थ कुठलाच प्रश्न अनुत्तरित सोडत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला पुढच्या समासात देतात. म्हणजे केवळ ऐकीव माहिती, परंपरा किंवा दुसऱ्याचं मत यावर अवलंबून राहायचं नाही. तर त्याच्यावर अवलंबून न राहता सत्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. कारण असं अवलंबून राहून सत्याचा निर्णय घेता येत नाही. त्याच्यासाठी प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण आणि प्रत्यय याच्या आधारानेच जगातले गुण-अवगुण, सत्य-असत्य, योग्य काय, अयोग्य काय याची पारख करता येते. हा तर आपल्याला व्यवहारात पण अनुभव आहे. पण इथे समर्थ हा प्रत्यय अध्यात्म मार्गातला सांगतायत. आता पहिल्या समासामध्ये विवेकाची तयारी आहे, तर दुसऱ्या समासात विवेकाला अनुभवाची जोड आहे. हे दोन्ही समाज इतके सुंदर पद्धतीने जोडले गेलेत, की एका विषयातनं आपण दुसऱ्या विषयात प्रवेश केला आहे, हे पटकन लक्षात पण येत नाही. इतकी सलगता या दोन्ही समासामध्ये आहे. आता प्रत्यय निरूपण हा समास आहे हा दुसरा आणि प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचं महत्त्व. हे समर्थांनी या ठिकाणी स्पष्ट केले. व्यवहार असो किंवा परमार्थ, अनुभवाशिवाय खात्री निर्माण होत नाही. आणि म्हणून साधकांना समर्थ सांगतात, की तुला जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ते गहन आहे. आणि म्हणूनच ते जाणून घेताना दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहू नकोस. तर स्वतः प्रत्यक्ष अनुभव घे. बघा प्रत्यक्ष अनुभव हा महत्त्वाचा असतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अनुभव असेल तर ते मत आपण ठामपणे मांडू शकतो. त्या मार्गावर आपण ठामपणे जाऊ शकतो. आणि हे जे अनुभवसिद्ध ज्ञान आहे, ते अनुभवसिद्ध ज्ञानच आत्मकल्याणाचं खरं साधन आहे. हा या समासाचा मुख्य संदेश आहे. प्रत्यय निरूपणाचा हा मुख्य संदेश आहे. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे काय? जर प्रत्ययाला इतकं महत्त्व आहे, तर परमार्थ मार्गातला सर्वोच्च प्रत्यय कोणता? अर्थातच तुम्ही म्हणाल भगवंताचा प्रत्यय. बरोबर आहे. पण हा प्रत्यय फक्त तर्क, वादविवाद, शास्त्रांचं ज्ञान यांनीच येतो का? यांनी येत नाही. तर यासाठी भक्ती आवश्यक आहे. आणि म्हणूनच समर्थांनी पुढचा समास कुठला घेतला? भक्ती निरूपण. भक्ती निरूपण या समासामध्ये समर्थांनी खऱ्या भक्ताचं प्रेरणादायी चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. त्यांच्या मते भक्ती म्हणजे फक्त पूजा-अर्चा, जप-तप किंवा बाह्य धार्मिक आचार इतकंच म्हणजे भक्ती नाही. तर भक्ती म्हणजे अंतःकरणाची अवस्था आहे. खऱ्या भक्ताचं जे आहे, ते भगवंताकडे काही मागणं नसतं बरं का. जो खरा भक्त आहे, तो भगवंताकडे काहीही मागत नाही. तर त्याचं भगवंतावर निस्वार्थ प्रेम असतं. आम्ही पूजा-अर्चा करतो.
पण अशा वेळेला भगवंताकडे मागण्या करतो का आपण प्रेमभावाने त्याची पूजा करतोय? आत्मपरीक्षण करण्यासारखी गोष्ट आहे. याचं भगवंतावर निस्वार्थ प्रेम असतं. अनेक सद्गुणांनी मंडित अशी ही व्यक्ती आहे आणि अशी ही व्यक्ती अखंड भगवंताच्या स्मरणामध्ये रमलेली आहे. तो फक्त स्वतःच्या मुक्तीचा विचार करत नाही, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. फक्त स्वतःचा विचार करत नाहीये. आपल्या आचरणातनं, आपल्या विचारातनं इतरांना देखील सद्मार्गाची प्रेरणा मिळू देत, ही त्याची इच्छा असते आणि त्या दृष्टीने तो सतत कार्यरत असतो. आता हा जो सद्गुणांचा जो मनुष्य आहे, त्याची ही जी भक्ती आहे, ही जी भक्ती आहे, ही केवळ त्याची उपासना नाही, तर जीवन जगण्याची उदात्त अशी पद्धत आहे. तो जगून दाखवतोय. फक्त उपासना करत नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये आपण उपासनेला वेगळं महत्त्व दिले. ही वेगळी नाहीये, ही सहजपणे घडण्याची क्रिया आहे. म्हणजे तशा पद्धतीने जर आपण जगलो, तर आपलं जीवन उदात्त होऊ शकतं. हे हा पुरुष जगून दाखवतोय. आणि ह्या भक्तीमुळे काय होतं, तर ह्या भक्तीमुळे भगवंताचा प्रत्यय येतो आणि या प्रत्ययामुळे भक्ती जास्तीत जास्त दृढ होत जाते. अशा प्रकारे हे भक्ती आणि प्रत्यय एकमेकांना पूरक आहेत. हे कसे एका साखळीप्रमाणे गुंफलेत समास हे आपण बघतोय. पण ह्या भक्तीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे भक्ती केवळ भावनेवर उभी राहत नाही. भक्तीला योग्य दिशा देण्यासाठी विवेक आणि स्थैर्य देण्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. म्हणजे भक्तीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे असलेले असेच हे 2 गुण आहेत. म्हणूनच समर्थांनी पुढचा दशक महत्त्वाचा आहे, जो केंद्रस्थानी आहे, असा विवेक वैराग्य हा समाज समर्थांनी पुढे घेतला. म्हणजे एकेका विषयाची मांडणी करत असताना अतिशय विचारपूर्वक त्यांनी केलेली आहे. आता विवेक वैराग्य ह्या दशकाचा मध्यबिंदू संपूर्ण दशकातले सर्व समास या 2 तत्वाभोवती फिरताना आपल्याला दिसतात. आता समर्थांच्यामध्ये साधक जो आहे, त्या साधकाच्या आध्यात्मिक जीवनाचा जो कणा आहे, तो काय आहे? विवेक आणि वैराग्य. या 2 गुणांवरच त्याचा हा कणा उभा आहे ना. आणि तोच आपला देखील असावा, प्रापंचिकांचा देखील असावा, हे समर्थांचं सांगणं आहे. त्याच्यासाठीच प्रपंच परमार्थाची सांगड घालतायत ना इथे ते. आणि म्हणून विवेक हा जो आहे, पुन्हा-पुन्हा ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी हां. विवेक सत्याचं दर्शन घडवतो आणि वैराग्य त्या सत्यानुसार जगण्याचं सामर्थ्य देतो. का महत्वाचे आहेत हे 2? का आपल्या जीवनाचा हा कणा आहेत? या दोन्हीच्या मदतीने मनुष्य प्रपंचात राहूनही परमार्थाची वाटचाल चालू शकतो. म्हणून आपल्याला देखील ह्या 2 गुणांचं महत्त्व समर्थ वारंवार सांगतायत आणि या दशकामध्ये हे पक्कं करून घेतायत. केवळ ह्या 2 हे 2 गुण त्यांनी सांगितलेले नाहीयेत, तर ते आपल्यात यावेत याच्यासाठी ते आपल्याकडनं हे पक्कं करून घेतायत. समर्थांच्या दृष्टीने आत्मकल्याणाचा मार्ग विवेकाने सुरू होतो आणि वैराग्याने परिपूर्ण होतो. पण मुळात विवेक आणि वैराग्याची परिपूर्णता कुठे होते? प्रश्न पुन्हा निर्माणच होतो ना. तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मी, माझं हा अहंभाव विरघळून जातो आणि हा अहंभाव विरघळून संपूर्ण जीवन भगवंताला अर्पण होतं. केवढी उदात्त भावना आहे ही. भगवंताला सगळं अर्पण करायचं, ही वृत्ती अजून आपल्यामध्ये आली आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे.
आणि जर आली नसेल तर मी माझं हा अहंभाव आमच्यामध्ये अजून आहे. म्हणजे भगवंताला हा सगळा अहंकार विरघळून भगवंताला अर्पण होणं हा विवेक वैराग्याचा परमोच्च बिंदू आहे. आणि हा परमोच्च बिंदू म्हणजे काय? आत्मनिवेदन. आत्मनिवेदन ना हे समर्पण म्हणजे. आणि म्हणूनच 5वा समास कुठला आला? आत्मनिवेदन. नवविधा भक्तीतलं जे सर्वोच्च भक्ती जी आहे, ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. नवविधा भक्ती आपण बघितलेली आहे. आणि ह्या भक्तीचं महत्त्व समर्थ पुन्हा एकदा या समासामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने स्पष्ट करतात. आणि मग या भक्तीमध्ये अहंकाराचा त्याग करून भगवंताला अर्पण कसं व्हायचं, ही सगळी वाटचाल. म्हणजे असं अगदी शब्दशः समर्थ सांगत नाहीत, पण हा प्रवासच समर्थ या ठिकाणी सांगतात. म्हणजे यामध्ये भक्तीची परिपक्व अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मी, माझं, मी करतो किंवा मी करते, हा अहंभाव विरघळायला लागतो. तिथे आत्मनिवेदनाची सुरुवात होते. म्हणजे या ठिकाणी द्वैत पूर्णपणे संपलेलं असतं. पण ही अवस्था केव्हा प्राप्त होते? तर या दृश्य किंवा मायिक जगाचं खरं स्वरूप आपल्याला समजतं. तेव्हाच आपल्याला ही अवस्था प्राप्त होते. म्हणूनच समर्थांनी पुढचा समास कुठला घेतला? सृष्टिक्रम निरूपण. बघा एक-एक साखळी कशी पूर्ण करत आणली आहे. सृष्टीची रचना, मायेचा विस्तार आणि दृश्य जगाचं अनित्य स्वरूप समर्थांनी या समासामध्ये स्पष्ट केलंय. वरवर पाहिलं तर हा विषय विश्वनिर्मितीचा आहे का काय असं वाटू शकतं. पण समर्थांचा या समासामागचा हेतू अतिशय व्यापक आहे. सृष्टीचा विचार करून साधकाला जगाचं खरं स्वरूप समजून देणं, हा त्यामागचा गूढ हेतू आहे. जे दृश्य आहे ते परिवर्तनशील आहे, आपल्याला पण कळलं. आणि काळाच्या अधीन आहे. ते अंतिम सत्य नाही. तर या परिवर्तनशील विश्वामागे एक शाश्वत सत्य दडलेलं आहे. सृष्टीच्या माध्यमातनं समर्थ आपल्याला या शाश्वत तत्वाकडे पाहण्याची दृष्टी देतात. बरोबर आहे ना? सृष्टी निरूपण आपल्याला जो समाज समर्थांनी सांगितला, त्यामध्ये हे शाश्वत सत्य काय आहे, इथपर्यंत समर्थ घेऊन जातात. आता जग नश्वर आहे हे समजलं, बरोबर ना? आत्तापर्यंतच्या विवेचनातनं नश्वर जगाची कल्पना आली, पण तरीही त्यावरची आसक्ती, ही आसक्ती सहज सुटत नाही ना, सुटता सुटत नाहीये. आणि हे समर्थांच्या लक्षात येते. म्हणून काय झालं, त्यांनी पुढचा समास कुठला घेतला? विषय त्याग निरूपण. हा 7वा समास समर्थ घेतात. म्हणजे सृष्टी विचारातून जे ज्ञान प्राप्त झालं, ते विषय त्यागातनं आचरणात उतरतं. म्हणजे उतरायला हवं, हे समर्थांना इथे अपेक्षित आहे. आता या ठिकाणी समर्थांनी विषय आणि विषयासक्ती यामधला सूक्ष्म भेद स्पष्ट केलाय. इथे समर्थ विषयांना निषेध करत नाहीयेत. कारण विषय हे जीवनाचा आणि व्यवहाराचा एक स्वाभाविक भाग आहेत. त्यामुळे ते असणारच आहेत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की दोष विषयांमध्ये नाही. दोष विषयांमध्ये नाहीये, तर त्यावरच्या अतिरेकी आसक्तीमध्ये आहे. खरं तर विषय सुख क्षणिक आहे. म्हणजे इतकं जीवन आपण जगलो त्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे, की हे विषय सुख क्षणिक आहे, पण त्याच्याविषयीची जी लालसा म्हणजे सतत ते क्षण उपभोगण्याची आपली जी लालसा आहे ना, ही लालसा माणसाला अस्थिर करते. अस्थिरच करते असं नाही, तर ती आपल्याला दुःखी देखील बनवते. कारण पुन्हा आपल्याला तोच आनंद मिळाला नाही. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर बघा ना, आपण कसं असतो, हा पदार्थ इथे चांगला झाला किंवा घरी जरी बनवला, तरी "अरे, आज चांगला नाही झाला बरं का, मागच्या वेळची चव ना, कशाला सोडून द्या ना." पण त्या चवीला आम्ही धरून बसतो
आणि तीच पुन्हा प्राप्त व्हावी ह्याच्या मागे लागतो. बघा म्हणजे ही लालसा निर्माण होते. चव हे आपलं अगदी जवळचं अगदी प्रिय अशी गोष्ट असल्यामुळे हे उदाहरण आम्हाला लगेच पटतं, की खरंच ही चव मला तिथे मिळाली, इथे मिळत नाही. आंबे आता सध्या इथे आमच्याकडे आंब्यांचा सीझन चाललेला आहे. अरे देवगड ह्यांच्याकडनं आणला तो जास्त चांगला होता. ह्या आंबेवाल्यांकडनं आला तर तो चांगला नाही. सतत त्या चवीचा पाठपुरावा करत राहायचा आणि मग काय होतं आम्ही अस्थिर होतो. त्या शोधातच राहतो आणि मग आम्ही दुःखी होतो. नाही हं, ती चव परत मिळालीच नाही. छोट्या-छोट्या गोष्टीतनं दुःख किती डोंगराएवढं करून घेतो बघा. म्हणजे विषय त्याग हा का महत्त्वाचा समर्थांनी मानला आणि त्याच्यावर स्वतंत्र समास लिहावा, असं त्यांना वाटलं. कारण थोर मानसशास्त्रज्ञ आहेत समर्थ. माणसाच्या वृत्ती त्यांना माहिती आहे, हा कुठे धावणार? म्हणजे बघा तीच चव मिळावी म्हणून आम्ही धावणार आहे. तोच भगवंत भेटावं ही आमची लालसा तिकडे का नाही लावत? माझ्याकडे आहेत ह्या गोष्टी, पण ही ओढ माझी तिकडे नाही लागत. भगवंत भेटावा, तो दिसावा, त्याचं दर्शन घडावं, त्याच्यामध्ये एकरूप व्हावं, हे सगळी वाक्य आम्हाला कळली, शब्द आम्हाला कळले, पण आम्हाला ते कृतीत आणावं असं वाटतंय का? हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. मला खरंच असं वाटतंय का? ह्या सगळ्या विषयांचा त्याग करावा, असं आम्हाला वाटतंय का? आता यामध्ये त्याग म्हणजे वस्तूचा त्याग नाहीये बरं का. त्याच्याविषयी वाटणारा जो मोह आहे, त्या मोहाचा त्याग आम्हाला करायचा आहे. तोच नेमका घडत नाही. म्हणजे या विषयांच्या अधीन न होता त्याच्यावर प्रभुत्व आम्हाला मिळवता आलं पाहिजे. हे समर्थ आम्हाला सांगतायत. ह्या विषयांचा उपयोग गरजेनुसार, प्रमाणात केला तरी चालणार आहे. पण त्याच्यात गुंतू नका. त्याचे गुलाम बनू नका, हे समर्थ आम्हाला सांगतायत. खरं तर या विषयांचा मोह कमी करण्यासाठी मन विषयापासनं अलिप्त होणं आवश्यक आहे. हे समर्थ का सांगतात, हे इथे आम्हाला कळतं. पण हे का होत नाही? कारण आम्हाला असं वाटतं, की हे जसं आम्ही जगतोय ना, हे असंच जगत राहणार आहोत. याच्यामध्ये कधी काही बाधा येणार नाहीये. पण जेव्हा काळाची जाणीव होते ना, तेव्हा आपोआप मनुष्य अलिप्त होत जातो. जगात कोणतीही गोष्ट काळाच्या प्रभावापासून मुक्त नाही. हे आपण आत्तापर्यंतच्या अनुभवातनं शिकलोय, पण सावध झालेलं नाहीये. बघा वैभव, सौंदर्य, सत्ता, आपलं शरीर, नातेसंबंध, एवढंच काय आपल्याला जे यश मिळतं, हे मिळणारं यश, हे सगळं काळाच्या अधीन आहे. या सगळ्यावर त्याची सत्ता चालते. आणि म्हणूनच समर्थांनी काळाचं स्वरूप स्पष्ट केलंय आणि हे काळाचं स्वरूप स्पष्ट करून समर्थ आपल्याला त्याची जाणीव करून देतात. आपल्या मनात त्याच्यामुळे भीती निर्माण करत नाहीयेत हां. तर आपल्याला जागं करतायत, सावध करतायत. ह्या काळाच्या स्मरणाने काय होतं, तर माणसाला जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये क्षणभंगूर आहे. जगातल्या ह्या प्रत्येक गोष्टीतलं क्षणभंगुरत्व त्याला कळतं. म्हणजे आपल्याला कळणं आवश्यक आहे. त्यामुळे अर्थातच मोह कमी होतो आणि वैराग्य दृढ होतं, असं समर्थ सांगतायत. पण इथे मला विचार करायचा आहे, की माझा मोह कमी झालाय का? आपलं काय होतं, आम्ही वैराग्य शब्दापासूनच लांब पळतो. म्हणजे म्हणून म्हणतो ना, की आम्ही प्रापंचिक होतो. वैराग्य आमच्यासाठी नाहीच आहे. त्याच्यासाठीच तर सुरुवात समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ याची का करून दिली आहे? वैराग्यापासून लांब पळू नको. प्रापंचिक असला तरी सुद्धा तुझ्यामध्ये वैराग्य असणं गरजेचं आहे. हा मोह दूर करायचा असेल, ह्या विषयांपासून दूर जायचं असेल, तर त्याच्यासाठी वैराग्य महत्वाचं आहे. काय होतं? मनुष्य क्षणिक सुखाच्या मागे धावतो. तर ह्या क्षणिक सुखाच्या मागे न धावता शाश्वत मूल्य, सत्कर्म, भक्ती आणि आत्मकल्याण
ह्या गोष्टींना जेव्हा काळाचं महत्त्व कळतं ना, तेव्हा या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. आणि या काळाचं चिंतन हे विवेक आणि वैराग्य जागृत करणारं प्रभावी साधन आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि या काळामुळेच आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते ना. भले स्मशान वैराग्य आम्हाला येतं, पण ते टिकावं. मनात आलेलं हे जे वैराग्य आहे ते टिकावं, याच्यासाठी हे विवेक, वैराग्य निरूपण आवर्जून अभ्यासणं, वाचणं म्हणत नाहीये मी. अभ्यासणं आणि ते आचरणात आणणं किती महत्वाचं आहे. आता जग नश्वर आहे समजलं, काळ सर्वांवर राज्य करतो हे पण समजलं. मग आता माणसाने करायचं काय? हातावर हात ठेवून बसायचं? समर्थ काय सांगतायत? अजिबात नाही. उलट वास्तवाचं भान आल्यानंतर माणसाने अधिक जागरूक व्हायला हवं. कर्तव्य दक्ष व्हायला हवं आणि अधिक प्रयत्न करायला हवे. म्हणूनच समर्थांनी पुढचा समास तुमच्या लक्षात आलं कुठला घेतला? यत्ने शिकवण. म्हणजे समर्थ आपल्या सगळ्या निरूपणामध्ये जसं भक्तीचा आग्रह करतात ना, तसंच त्यांनी प्रयत्नाचा आग्रह धरलेला आहे. नुसते प्रयत्न नाही तर उत्तम आणि अचूक प्रयत्न करावा, हा त्यांचा भक्तीबरोबरच असलेला आग्रह आहे. त्यांच्या मते प्रयत्नाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. म्हणजे प्रारब्धाचं अस्तित्व त्यांनी मान्य केलंय. पण हे मान्य केलं असलं, तरी प्रारब्धाच्या नावाखाली निष्क्रिय बसणं त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते दैवापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ आहे. कारण प्रयत्नामुळे दैव पण अनुकूल व्हायला लागतं. या सगळ्या साधनेचा अंतिम परिणाम काय आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला उत्तम पुरुष निरूपणात मिळतं. आणि हा शेवटचा समास. हा शेवटचा समास या दशकाचा कळस आहे म्हणायला हरकत नाही. विवेक, वैराग्य, भक्ती, प्रत्यय, प्रयत्न, सावधानता, परोपकार या सगळ्याचा जो उपदेश समर्थांनी केला ना, त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे हा उत्तम पुरुष आहे. अतिशय सुंदर असा हा समास आहे. समर्थांनी मांडलेला हा उत्तम पुरुष जो आहे, हा प्रपंच आणि परमार्थ याचा सुंदर समन्वय साधणारा आहे. ज्ञानाची स्पष्टता, भक्तीची नम्रता, वैराग्याची अलिप्तता आणि सेवेची उदात्तता याचं अद्भुत संगम म्हणजे समर्थांचा हा उत्तम पुरुष आहे. 12व्या दशकातली ही सगळी शिकवण या उत्तम पुरुषाच्या निर्मितीसाठी झालीये, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे हा दशक केवळ तात्विक निरूपण एवढंच करत नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाला दिशा देणारा असं हे समर्थांचं जीवन दर्शन आहे. या दशकातनं हे शिकायला मिळालं, की विवेकाशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. वैराग्याशिवाय मनाची मुक्तता होत नाही. मन मुक्त होणंच गरजेचं आहे ना. त्यामुळे वैराग्याशिवाय मनाची मुक्तता होत नाही. प्रयत्नाशिवाय कुठलंही यश प्राप्त होत नाही. वैराग्य हवं, पण त्यासाठी संसाराचा त्याग करणं अपेक्षित नाही. तर संसारात राहून त्याच्या मोहात न अडकणं, ही कला आत्मसात करणं महत्वाचं आहे. म्हणजे ही कला आणि त्याच्यासाठी वयाचं बंधन नाहीये बरं का. कुठल्याही क्षणी आपण ह्या अभ्यासाला लागून ते लगेच आचरणात आणू शकतो. कारण बघा कुठलीही सवय म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये लिप्त होणं ही आता आपल्याला सवय लागली आहे. मला ही सवय बदलायची आहे. मी लिप्त होऊ शकते, अलिप्तही होऊ शकते आणि आसक्तही होऊ शकते. मला लिप्त व्हायचं नाही, मला अलिप्त व्हायचंय. मग मला भगवंताच्या मध्ये लिप्त होऊन जायचंय आणि प्रपंचापासून अलिप्त व्हायचंय. आपण सध्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर आहोत. म्हणजे नाण्याला 2 बाजू आहेत ना, छापा आणि काटा. भगवंताशी एकरूप होणं हा छापा समजूया.
प्रपंचाशी एकरूप होणं हा काटा समजूया. आत्ता आपण काटेरी जीवन जगतोय असं म्हणायला काही हरकत नाही. पण हा दशक जो आहे ना, तो मला सावध करतो आणि तो काय सांगतोय, की संसारात राहून त्याच्या मोहात अडकू नकोस, ही कला आत्मसात कर. कलाच आहे ती. म्हणजे कर्तव्य पार पाडायची आहेत का? तर हो, कर्तव्य पार पाडायची आहेत. लोकसंग्रह करायचा आहे, उत्तम लोकसंग्रह करायचा आहे. उत्तम पुरुषांनी तेच तर दाखवून दिलं ना, की त्याचा लोकसंग्रह उत्तम आहे. या व्यवहारी जगात जगत असताना परोपकारी वृत्ती हवी आहे. पण हे सगळं करत असताना समर्थांनी महत्वाची गोष्ट सांगितली. अहंकार नको, आसक्ती नको. हेच खरं वैराग्य आहे. आणि हा जो दशक आहे, तो वैराग्याबरोबर विवेकपूर्ण, कर्तव्यदक्ष, प्रयत्नशील आणि भगवत भक्त जो आहे, त्या जीवनाचा आदर्श आपल्या समोर उभा करतो. म्हणजे हा दशक जो आहे, मगाशी जसं म्हटलं ना, यज्ञ शिकवण, रोज पारायण करण्यासारखा असा समास, तर मी तर म्हणेन, की हा दशक रोज वाचावा. आता मी वाचावा शब्द म्हटलाय. हा दशक रोज वाचावा. वाचल्यानंतर अभ्यास करून त्यातल्या ओव्या स्मरणात ठेवाव्यात. म्हणजे पाठांतर करा असं मी म्हणत नाहीये. त्या ओव्या स्मरणात ठेवून तशा पद्धतीने मला त्याचं चिंतन करायचंय. चिंतन करून आत्मपरीक्षण करत मला माझ्यामध्ये बदल घडवत आणायचा आहे. हा प्रवास इतका सोपा नाहीये. म्हणजे एक जरी ओवी आम्ही घेतली ना, तरी सुद्धा त्या ओवीचं चिंतन करून मला माझ्यामध्ये कसा बदल करता येईल, याचा माझा प्रयत्न असायला पाहिजे. आणि तो अचूकच असायला हवा, हा समर्थांचा आग्रह आहे. म्हणजे पुन्हा मी म्हणते, की आजचं जे आपलं आयुष्य आहे, धावपळीचं आयुष्य आहे. आता ठीक आहे, रिटायरमेंट नंतर आम्ही थोडे स्थिर झालोय. पण मन स्थिर झालंय का? बघा, आमच्या मुलांना आम्ही घडवलं, पण आता आमच्या नातवांनी कसं घडावं याच्यासाठी सुद्धा आम्ही धावतो. आमचं धावणं अजून संपलेलं नाहीये. वास्तविक ही जबाबदारी पुढच्या पिढीवर आलेली आहे. त्यांची मुलं आहेत, ते वाढवू शकतात. त्यांना संस्कार देऊ शकतात. योग्य काय, अयोग्य काय, हे कसं आहे, ते त्यांच्या बाबतीत ते वापरू शकतात. उत्तम पद्धतीने ते त्यांना घडवू शकतात. पण माझ्यातला मी जो आहे ना, मी जसं तुम्हाला घडवलं, मी जसं संसार सांभाळला, तसं तुम्हाला येईल किंवा येणार नाही, याबद्दल आम्हीच आधी निर्णय घेतो आणि आम्ही त्याच्या मागे धावत राहतो. आमची ह्या वृत्तीला कुठेतरी आळा बसावा, याच्यासाठी विवेक वैराग्य आहे. ह्या दशकाची उपयुक्तता आजच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये आहेच आहे, पण व्यक्तिशः माझ्यासाठी तर आहेच. आणि यातला जो विचार आहे, तो आजही आपल्या जीवनाला दिशा आणि स्थैर्य, त्याच्याच बरोबर समाधान पण प्राप्त करून देणारा आहे. आता या दशकाचं संपूर्ण सार एकाच ओवीत जर बघायचं म्हटलं, तर एक ओवी जी आहे, पुन्हा विवेक वैराग्य निरूपणातलीच आहे. कुठली आहे ती? आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, यज्ञ विवेक धारणेची, सीमा नाही श्रीराम. ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य दृढ झालंय, ज्याचा विवेक जागा आहे आणि जो अखंड पुरुषार्थाने जीवन जगतोय, तोच समर्थांचा उत्तम पुरुष आहे. तोच खरा साधक आहे. तोच खरा भक्त आहे. हे सगळं आपल्याला ह्या दशकातनं समर्थांनी दाखवून दिलेलं आहे. पण हे समास वारंवार अभ्यासून आपल्यामध्ये बदल केलंय, तर आम्हाला बघा आता विवेक वैराग्य निरूपण जेव्हा मी हा दशक बघितला, तेव्हा वैराग्याविषयीची मनामध्ये जी भीती आहे, ती भीती गेली की नाही? वैराग्य म्हणजे फक्त भगवी वस्त्र नेसा आणि घरदार सोडून, प्रपंच सोडून निघून जा. हा जो आपला समज होता, हा जो आपला गैरसमज होता, तो दूर झाला की नाही? आणि हे जे वैराग्य समर्थ प्रापंचिकांना सांगतायत,
ते वैराग्य मला खरंच समाधान प्राप्त करून देणार आहे. जे दुःख आहे माझं आयुष्यातलं, ते दुःखच ते दूर करतात ना त्यातनं. दुःख कशामुळे निर्माण झाले? बघा पुन्हा म्हणजे अलिप्तता नाही म्हणून हे दुःख आमच्यामध्ये आलेलं आहे. आणि समर्थ आम्हाला ह्या विवेक वैराग्याच्या आधारे अलिप्त कसं राहा हे शिकवतायत. आणि ते जर मला समजलं, मला माझ्या कृतीमध्ये आणता आलं, तर निश्चितच माझा पुढचा प्रवास उत्तम घडणार आहे, हा विश्वास समर्थ आपल्याला या दशकात देतात. आणि तो विश्वास घेऊनच आपण पुढच्या दशकाकडे आता वळणार आहोत. पुढचा दशक नामरूप निरूपणाचा आहे. नामरूपी ह्या विषयाचा आहे. तो विषय आपण पुढच्या आठवड्यापासून बघणार आहोत. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.